अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामुळं आजही समाजाला ग्रासलंय. याविषयी आयुष्यभर लढा दिला, जनजागृती केली ती स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर यांनी. त्यांचा हा वारसा सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे चालवत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं नुकतंच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथल्या साधना पराडे या 28 वर्षाच्या महिलेला जटमुक्त करण्यात आलंय. मागील 4 वर्षांपासून डोक्यात असलेली जट समाजातल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या काढत नव्हत्या, पण त्यांचे पती सोमनाथ पराडे हे अस्वस्थ होते. हे सगळं खोटं आहे असं त्यांचं मत होतं आणि ही जट काढली पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र कुणीही पार्लरवाले देवदेवतांचा कोप होईल या अंधश्रद्धेपोटी त्यांना हात लावायला तयार नव्हते. अखेर त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या गीता हसूरकर यांच्याशी संपर्क झाला आणि पराडे पती पत्नी यांनी 200 किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूर गाठलं. त्यानंतर अन्नीसच्या कार्यकर्त्या सीमा पाटील यांच्या घरी हा जटा निर्मूलनाचा कार्यक्रम करण्यात आला. काम करतो आहोत, जटा मुक्त करतो आहोत ताई ना. कुणाची विवेकाचा आवाज बुलंद करूया. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अमर रहे, अमर रहे. नाकेडोळे अतिशय सुरेख असलेल्या पण केवळ ह्या अज्ञानाच्या शिकार असल्यामुळं बिचारीला हा गेले 4 वर्ष जो त्रास झाला आहे त्या त्रासातून ते आता मुक्त होतील. आणि त्यांना आमच्याशी संवाद केल्यावर त्यांनी असं म्हटलं, सोमनाथ दादा त्यांचे मिस्टर आता याचं उद्घाटन करतील. उद्घाटन असं म्हणायचं नाही, पण अशी सुरुवात करतील ह्या कामाची की लोकांनाही ती दाखवतील की मी जट काढल्यामुळे माझ्याच बायकोचं कुठलंही नुकसान झालेलं नाही किंवा कुटुंबाचं कुठलं नुकसान झालं नाही. तर अशा पद्धतीनं व्हेरी गुड सोमनाथ दादा, अभिनंदन. असं तुम्ही करा. ताई तुमची चांगली आहेत केस, पुढंपासून काढायला नको. जिथं जट आहे तिथनंच काढतो. थांब तू, टेन्शन नका घेऊ तुम्ही. जिथं जट आहे तिथनंच काढूया. ती पण सुटली असते. अखेर सीमा पाटील, गीता हसूरकर, किरण कवळी, बाळू माळी, रमेश वडणगेकर, अनिल चव्हाण, सुनील गायकवाड, सुधीर म्हणजे यांच्या उपस्थितीत साधनाताई जटमुक्त झाल्या. आता इथून पुढं आपण अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात सहभागी होऊन इतर महिलांना सुद्धा जटमुक्त करणार असा संकल्प पराडे दाम्पत्यांनी व्यक्त केला आहे.